आता ज्या व्लॉगची तुम्ही परवा इन्स्टावर स्टोरी ठेवल्या आतुरतेनं वाट बघत होता, ज्याच्याने डीएम्स नुसता तुम्ही भरलं होतं, तो आज फायनली व्लॉग आलाय. तर नमस्कार मंडळी हो, तसं तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, पण त्यासाठी सगळं सुरुवातीपासून सांगतो. खरं तर परवा दिवशीच म्हणजे 31 जानेवारीला 1 महिना झालाय जिम चालू करून, पण तुम्हाला काही घरातलेच बी जेसीनं सांगितलं नव्हतं की जिम लावले ते, कारण की पहिले जिमचं कांड झाले मग घरातली काही जिम लावून देत नव्हती. त्यामुळे अन्नाचं वजन कमी झालेलं बघून 30 तारखेला ठरवलं आणि डायरेक्ट 31 तारखेला ऍडमिशन करून त्याच दिवशीपासून जिम चालू केली, कारण की आपल्याला लवकर वजन कमी करायचंय. तसं एका महिन्यात 60 वरनं 57 वर आले, खरं हळूहळूच कमी आलेलं बरं. नाही डाएट धरून परत पटकन कमी येणार आणि डाएट सोडल्यावर परत वाढणार. त्यापेक्षा डाएटच धरायची नाही, फक्त बाहेरचं खाणं बंद करायचं, म्हणजे बरोबर कमी येते हो. आणि असं तसं ग्राउंडला जात होतं तेव्हा वर्कआउट केलं तर केलं, नाही तर नाही असलं करत होतं. खरं जिम मध्ये तसली नाटकं चालत नाही, नाहीतर मग सर पनिशमेंट देतात आणि असली देतात की 10 वेळा जिमला सुट्टी टाकताना विचार करणार हो. आणि म्हणून तर आजचं वर्कआउट झालं आम्ही एवढं खुश होतो, कारण की शनिवार असल्यामुळे दुसऱ्या दिवशी रविवारी जिमला सुट्टी असते. त्यामुळे सरांनी डायरेक्ट 100 रूम टू रूम रनिंग करायला सांगितली होती नव्हता. तसं आम्हाला तर 30च मारूस तर पुरं होते, पण शेवटी आम्ही 100 कंप्लीट केलंच. आता तसं बघायला गेलं तर घरातलीच आठवड्यानंतर सांगितलं, पण ती बी नंतर काय म्हणली नाही तो जिम चांगली आहे म्हणली. त्यामुळे आता काही विषयच नाही, म्हणजे थोड्याच काळानंतर तुम्हाला 2024च्या अगोदरची जेसी परत बघायला मिळणार आहे. आणि आता तोच वेट लॉसचा प्रवास बघायसाठी तुम्ही आत्ताच लाईक आणि सबस्क्राईबची बटन दाबून जावा.